तर सरकार दरबारी अशी काही जयंती वगैरे साजरी केली जात नाही शिरीष कुमारांची. आपण देशाला ताप तरी देऊ नये, त्याग वगैरे ह्या फार गोष्टी पुढच्या झाल्या आणि ते बी आपणच खाल्लेलं. कठोर कायदे केलेत. पण कायद्यानं ह्या गोष्टी होणं शक्य नाही. हा पूर्णपणे संस्काराशी संबंधित विषय आहे. नमस्कार, मी गणेश पोकळे लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघताय ते बॅनर बाल हुतात्मा शिरीष कुमार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संकल्प समारंभ आहे. हा आयोजक आहेत इको इम्पॅक्ट फाउंडेशन आणि सहभाग सहारा अनाथालय बाल ग्राम परिवार गेवराई. तर हे आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला इटखेडाच्या परिसरामध्ये ह्याच्यामध्ये पडेगाव. तर ह्या परिसरात इथे एक यांचा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प गेवराईमध्ये आहे. तर हे सगळं सुरू असताना त्यांच्याकडे मुलं असतात. ते मुलं आयुष्यात मोठे होतात. अनाथ मुलं आहेत, त्याच्या काही कॅटेगरी आहेत, ते सगळे जर ते आपल्याला सांगतील. तर हे सगळं होत असताना त्यांनी आता यावेळेस एक प्रकल्प राबवला आहे. तर ते हे शपथपत्र आहे. तर हे त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि याच्यात त्यांची काय संकल्पना आहे किंवा त्यांना काय मत मांडायचं किंवा त्यांची मूळ त्यांना काय उद्देश याचा, या सगळ्या विषयी आपण त्यांच्याशी बोलूया. हे आहेत बाळासाहेब मुळे. ह्याच्यामध्ये यांनीही लिहिलं आहे. यांच्या संकल्पना आहेत, यांच्या आहेत आणि यांच्या आहेत. तर यांच्याशी सगळ्यांशीच आपण बोलूयात. ही मूळ संकल्पना काय आहे आणि नक्की याचा उद्देश काय आहे? नमस्कार, मी बाळासाहेब मुळे. आपले नंदुरबारचे बाल हुतात्मा शिरीष कुमार जे आहेत, त्यांचं हे 28 डिसेंबरपासून शताब्दी वर्ष सुरू झालं आहे, 28 डिसेंबर 2025 पासून. तर आपण असा विचार करतो की त्यांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे. मग त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आत्ता लहान मुलांना संस्कार लागावेत, कचरा रस्त्यावर न फेकण्याचे किंवा एकूणच त्यांना पर्यावरणपूरक सवयी लागाव्यात, हे असं माझ्या ध्यानात आलं. आणि मग रोहन त्याच्या इको इम्पॅक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणावर खूप सगळे कामं करत असतो. सरकारसोबत त्याचे काही टेंडर त्याने घेतलेले आहेत. तर त्याला ही संकल्पना बोलून दाखवल्यानंतर त्याने एकदम उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला. हे केलं तर खूप चांगलं राहील आणि मग त्यापुढं आम्ही ही सगळी संकल्पना राबवली. त्याच्यातून असं ध्यानात आलं की आपण विद्यार्थ्यांकडून शपथपत्र लिहून घेऊन ते माननीय पंतप्रधान महोदयांना पाठवून देऊ. ओके. मग आता हे शिरीष कुमारांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. याच्या निमित्त सरकारकडनं काही प्रोग्राम झालाय का तुमच्याकडे काय मनात आलं? नाही, मला बहुतेक जेवढी माहिती आहे, तर सरकार दरबारी अशी काही जयंती वगैरे साजरी केली जात नाही शिरीष कुमारांची. जसं की वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या शासकीय पातळीवर जी-आर काढून त्या साजरी केल्या जातात. तसा काही प्रकार शिरीष कुमारांच्या जयंतीच्या बाबतीत नक्कीच नाही. पण ते वाचलेलं होतं शिरीष कुमारांच्या बाबतीत आणि ते कधी अधूनमधून आठवतं की एवढ्या बालवयात त्यांना कशी प्रेरणा भेटली असेल, कुठली उर्मी असेल की त्यांनी देशासाठी बलिदान द्यावं. मग आज जर पाहिलं तर ॲटलीस्ट आपण म्हणजे स्वतःचा कचरा तरी हे आता त्यावेळेस देश गुलामीत होता. इंग्रज प्रशासनाचं आपल्यावर राज्य होतं. आता किमान आपण देशाला ताप तरी देऊ नये. त्याग वगैरे ह्या फार गोष्टी पुढच्या झाल्या आणि ते बी आपणच खाल्लेलं. म्हणजे आपणच पाण्यासाठी बाटली वापरतोय, तहान लागल्यावर त्यातलं पाणी पितोय आणि पाणी संपल्यानंतर ते फेकून देतोय. आता आपण आपल्या गरजेसाठी त्या पाण्याच्या बाटलीचा उपयोग करतोय आणि आपली गरज संपली की ज्यावेळेस ते पाण्याची बाटली फेकून देतोय, तर तिथं त्या बाटलीचा धोका अजून इतर प्राण्यांना होतोय. प्लास्टिक घशात जर गेलं तर एखादा पक्षी मृत्यू पावतोय, माशांना प्रॉब्लेम म्हणजे खूप सगळं ते तर अजून वेगळाच विषय. पण थोडक्यात मुद्दा असा, की आपण किमान आता देशासाठी वाईट होईल असं तरी वर्तन करू नये. ह्याच्यासाठी आपण त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. ते बाल हुतात्म्याचे हे लेकरांपर्यंत जर गेलं तर आणि लेकरांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांमध्ये थोडा अवेअरनेस येईल, हा म्हणजे मूळ उद्देश आमचा. तुमचं काय नाव आहे आणि ही संकल्पना तुम्हाला सुचली आणि हे पत्र पाठवायचं हे कसं डोक्यात आलं? अच्छा. नमस्कार. मी रोहन. इको इम्पॅक्ट फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही पर्यावरणावर वेगवेगळी कामं करतो. पण ज्यावेळेस बाळासाहेबांनी मला या सगळ्या शिरीष कुमारांच्या संकल्पनेबद्दल बोललं, त्यावेळेस मला असं वाटलं की एक मुद्दा खरंच फार गांभीर्याने घेण्यासारखा आहे. म्हणजे मी आता ज्यावेळेस SBM स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनासोबत कामं करतो. कचरा व्यवस्थापन सगळ्या नगर परिषदमध्ये वेगवेगळ्या उपक्रमा किंवा योजनेअंतर्गत केला जातो. पण त्याची विल्हेवाट कुठे लावली जात नाही. मग आमचं असं बोलण्यातनं असं आलं, की आपण काय करूया, ज्यावेळेस पूर्वजांनी आपले जे पूर्वज होते किंवा आत्ता मागची पिढी खापर पंजोबा वगैरे, त्यावेळेस प्लास्टिक एवढं नसायचं. मग त्यावेळेस त्यांच्यात अवेअरनेसच नसायचा. ते साहजिक आहे. तर आत्ता जो मुळात प्लास्टिकचा जेवढा विद्रूप एवढा वाढला आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पर्यायासाठी वेगवेगळ्या संस्था काम करतात, शासन काम करतंय. तर बुवा ह्याचं मूळ काय आहे? तर मग ते असं लक्षात आलं, की ह्याचं मूळ आहे शालेय विद्यार्थी आणि त्यांच्यात जे बालसंस्कार रुजवावे ते त्यांचं वय. तर मग ह्याच बालकांमध्ये, याच बालवयामध्ये त्यांच्यावर संस्कार रुजावे याकरिता आपण हे जे शपथपत्र लिहून घेतले, त्याच्यामध्ये असं आहे एकंदरीत,
की शिरीष कुमारांनी त्यांच्या वेळेस जी गरज होती भारत मातेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तर त्यावेळेस त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. त्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या. मग आता मी खाल्लेलं चॉकलेट बिस्किटच्या गोळ्या, रॅपर सॉरी, तर ते मी त्याचं विल्हेवाट व्यवस्थितरित्या का नाही लावू? तर हेच त्यांनी मुलांनी शपथ घेतली आणि त्याच्यावर आता त्यांनी असं ठाम केलं की आम्ही उघड्यावर कचरा अजिबातच मुळीच कुठं टाकणार नाही. तर ते एकंदरीत असं आहे आता तरी. म्हणजे हा पूर्णतः एक पर्यावरण जे आपण जागृती करतोय त्याच्या अनुषंगाने तुम्ही घेतलेला प्रकल्प आहे. अगदीच, अगदीच. आणि त्याच्यामध्ये जो विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जो पेपर यूज केलाय आपण, तो सीड पेपर आहे. त्याच्यामध्ये तुळशी आणि झेंडूच्या बिया आहेत. म्हणजे हा कागद जरी कुठे पडला किंवा कुठे टाकून जरी दिला कुंडीमध्ये, तर 6 दिवसांमध्ये तो डिस्पोज होईल आणि 6व्या दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये अंकुर फुटायला सुरुवात होईल. तर ते एक त्याच्यामधलं खूप छान आहे. म्हणजे एकंदरीत आपण हा जो कार्यक्रम डिझाईन केलाय त्याच्यामध्ये सगळ्याच पर्यावरणपूरक गोष्टींचा आपण वापर करतोय. होय, होय. तर हे आता हे पत्र तुम्हाला पंतप्रधान मोदींना पाठवायचे आहे. अगदी, हो. ओके. तर मला बाळासाहेबांनी विनंती करायची, बाळासाहेब यातलं एक पत्र काढा आणि तुम्ही वाचून दाखवा पत्रात काय मजकूर आहे. एक सेकंद. कारण हे आपण कॅमेरा बघू शकता, हे पत्र आहे. तर ह्या पत्राच्या माध्यमातून हा त्यांनी मोदींना पाठवायचा आहे. आता याच्यामधला काय मजकूर आहे ते हे आपल्याला वाचून दाखवतील, जे पाठवायचे समज किंवा त्यांचा जो उद्देश आहे किंवा संकल्पना आहे. हा सर, या शपथपत्राचा मजकूर असा आहे. प्रिय मोदीजी, सप्रेम नमस्कार. कळवताना अभिमान वाटतो आहे की इंग्रजांच्या जुलमी राजवटीस न घाबरता भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करत ज्यांनी छातीवरती गोळ्या झेलल्या ते बाल हुतात्मा शिरीष कुमार मेहता, शशीधर केतकर, लालदास शाह, धनसुखलाल वनी, घनश्यामदास शहा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी शपथ घेत आहे की त्या बाल हुतात्म्यांनी देशासाठी बंदुकीच्या गोळ्या खाल्ल्या. मग मी स्वतःच खाल्लेल्या गोळ्या बिस्किटचा कचरा तरी करणार नाही. तथा माझा कचरा माझी जबाबदारी या विचाराचे मी तंतोतंत पालन करेल. तसेच कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक यापुढे मी रस्त्यावर टाकणार नाही आणि वीज, पाणी यांचा काटकसरीने वापर करेल. अशा पद्धतीची मी शपथ घेत आहे. माझ्या वरील शपथेला अनुसरूनच मी बाल हुतात्मा शिरीष कुमार या पर्यावरण संस्कार उपक्रमात इको इम्पॅक्ट फाउंडेशनने जो राबवला आहे त्याच्यात सहभाग घेत आहे, उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहे. हा असा आहे मजकूर. तर हे याच्या पाठीमागे शिरीष कुमारच निवडण्याचं काय कारण आहे? हां, फार महत्त्वाचा मुद्दा हे केला तुम्ही. खरं तर शासन एवढे सगळे कायदे केलेत, कठोर कायदे केलेत, पण कायद्यानं ह्या गोष्टी होणं शक्य नाही. हा पूर्णपणे संस्काराशी संबंधित विषय आहे. समजा मी जर शौचास गेलोय आणि मला टॉयलेटनं हात धुण्याची सवय आहे, तर मग मी ते केल्याशिवाय जेवायला बसू शकत नाही. मला ते इरिटेटेड वाटेल, का तर मला तो सवयीचा भाग झालेला आहे. तसं रस्त्यावर प्लास्टिक न फेकणं किंवा पर्यावरणपूरक कुठली गोष्ट जर पाळायची असेल, तर ती सवयीत असली पाहिजे. खरं तर एका पातळीवर असं म्हणावं लागतं, की जे लोक पर्यावरणाच्या विघातक कृत्य करतात, त्यांचा थोडासा काही दोष नाही म्हणायला लागलो, कारण तर त्यांना त्याची जाणीवच नाही. पण ही जाणीव झाली, संस्कार झाला, सवयीचा भाग झाला, तर ते अंमलात येईल. मग तिथं कठोर कायद्यांची गरज नाही पडणार. आता तुम्ही जर म्हणायला लागलात, की जर तुम्ही एखादं पाऊच फोडलं आणि रस्त्यावर टाकलं, तर ₹10,000 दंड. तुम्ही कुणाकुणावर लक्ष ठेवणार? ते सवयीत यावं म्हणून आम्ही सवयीत यावं हा एक भाग झाला. मग ही सवय जाण्यासाठी आपण आयडॉल काय ठेवू? म्हणजे कशासाठी सवय लावायची, कशासाठी? तर तोच धागा शिरीष कुमारांनी सुद्धा जे म्हणून, की देशासाठी बलिदान दिलंय, जीव दिलाय. मग हा देश माझा आहे आणि हे माझ्याच अंगलट येणार आहे. जर प्लास्टिक वाढत जाते, शेतजमिनीत प्लास्टिकचा इतका व्हॉल्यूम वाढतो दिवसेंदिवस, काही दिवसांनी नापीक होतील जमिनी. काही मच्छीमार असं सांगतायत, की अगोदर ते जिथं मासेमारी करायचे, तिथं आता जाळ्यात माशाऐवजी प्लास्टिकच लागते. म्हणजे समस्या भीषण आहे. पण त्याच्यावर काम होण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी म्हणून शिरीष कुमार निवडले. का? तर तोच धागा त्यांनी जीव दिलाय. आपण आता आपल्या जीवाची चेन केलेली वस्तू किमान त्याची विल्हेवाट तरी नीट लावली पाहिजे ना. म्हणजे सगळ्यात तेच सूत्र महत्त्वाचं. म्हणून शिरीष कुमार त्यामुळे निवडले. आता तुमचं जे इको इम्पॅक्ट आहे हा प्रकल्प तर तुम्ही केलाय, म्हणजे संकल्पना चांगलीच आहे, हो. परंतु आणखी काय गोष्टी करतात? आत्ता आपण घनकचरा व्यवस्थापनावर मुळात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून म्हणजे पथनाट्य असतील, शॉर्ट फिल्म बनवणं असेल किंवा काही प्रॅक्टिकल लोकांना कचऱ्याचे डेमो देऊन असेल, याच्याबद्दल आपण जनजागृती करतो, वृक्ष लागवड करतो. गेवराईमधल्या आपण 2 स्मशानभूम्या खूप सुंदर डेव्हलप केल्यात. म्हणजे अगोदर तिथं कुणी जात नव्हतं. आता तिथे लोकं जेवणाचे डब्बे घेऊन जातात जेवणासाठी, तर एवढ्या सुंदर केल्यात.
विशेष म्हणजे मला त्यात आणि एक सांगायला असं आवडेल, की मांगीर बाबा स्मशानभूमी म्हणून आहे गेवरा इथली. तर तिथे लोकं पहिले त्यांच्या ह्याला पुरायचे. तर मग आपण त्यांना कन्व्हिन्स करून आता ते त्यांच्या समाजातील लोकांना जाळायला लागली आणि ती उर्वरित जी जागा आहे, तिथं आपण अट्टल घनवनं म्हणजे ज्याला मियावाकी प्रोजेक्ट म्हणतो, तो आपण तिथे केलाय. तर असं पण एक आहे. त्याचबरोबर आपण शासनासोबत वेगवेगळे कामं करतो. हवा तपासणी असेल, एफ-एस-टी-पीचं असेल, त्याच्यानंतर माझी वसुंधरा अंतर्गत जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात ते ओव्हरऑलच आपण करतो. परंतु पर्यावरण जागृतीविषयी हं. एकंदरीत लोकप्रतिनिधी आणि लोकसुद्धा सर्वसामान्य असतील किंवा सगळेच लोक हं. हे सगळे निराशाजनक असतात. कायम त्यांचा सपोर्ट कुठल्या गोष्टीला नसतो. तुम्हाला हे सगळं करत असताना लोकांचा लोकप्रतिनिधी किमान आवश्यक ठिकाणी सपोर्ट मिळतो का? याच्यामध्ये खरं तर तुम्ही विचारलं ते अगदी योग्य आहे. म्हणजे बऱ्याचदा असं अनुभवायला भेटतं, की एखादा जर लोकप्रतिनिधी असेल, त्याची भेट व्हायला 4 दिवस लागतात. आणि मग समाजात असं आहे, की पर्यावरण म्हणजे ते एवढं गांभीर्याने कधीच घेत नाही. कारण की त्याचा जो मूळ बेस आहे, की शालेय जीवनापासून तुम्हाला पर्यावरणाबद्दल जी आपुलकी असायला हवी, जे शिक्षणातच असायला हवी, मुळात तीच नाहीये. हां, तर त्याच्यामुळे कुठेतरी होतं, की करतोय मुलगा छान काम तर हां, करतोय तर ठीक आहे पण तुमच्याकडनं काही मदत मागायला गेलो तर नाही, मग त्याच्यासाठी नाही बाबा, असं होतं. तर ते डावललं जातं तेवढ्या म्हणजे ह्याच्यासाठी. मंदिर किंवा धर्म किंवा सगळे काही जे काही आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यक्रम असतील त्याला आपला विरोध नाही. परंतु या ठिकाणी जेवढी देणगी जमा होती तेवढी देणगी एखाद्या पर्यावरण पूरक प्रकल्पाला जमा होऊ शकते का? हां, हे तर म्हणजे आम्ही असे वेगवेगळे प्रकल्प राबवले, पण त्याच्यासाठी मला नाही आठवत की कुणी मला येऊन म्हटलं, की "धर ₹5." म्हणजे मी नेहमी ही मदतीसाठी निराशा भयानक आहे. अगदीच. म्हणजे मी नेहमीच आता वृक्ष लागवडीसाठी आम्ही गेवराईच्या दुतर्फी भागामध्ये वृक्ष लागवड केली रस्त्याच्या. तर त्याच्यासाठी मग मला नगर परिषदेला कन्व्हिन्स करावं लागलं. त्यांना सगळा आराखडा त्या प्रोजेक्टचा तयार करून द्यावा लागला. मग त्याच्यामध्ये इकोचा काही सहभाग असेल आणि त्यांचा असं कोलॅबोरेशन करून केलं. पण शेवटी कुणी असं समोर आलं नाही. मग ज्या आर्थिक राजकारणासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी पैसे पाहिजे तर द्यायला कुणीही तयार होतं. तसं सामाजिक सेवेसाठी किंवा विशेषतः वृक्ष लागवडीसाठी असं द्यायला कोणी होत नाही. यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी किंवा हे सांगता येते आजच्या काळामध्ये पर्यावरणपूरक गोष्टी करण्यासाठी किंवा पर्यावरण हे जीवनमरणाशी थेट संबंध असणारी गोष्ट असतानाही किंवा क्षेत्र असतानाही लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य लोक असतील यांचा वडा कधीच त्याच्याकडे नसतो. ही इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे की दिल्लीची हवा ही आत्ता माणसाचं मरण टेकलंय अशी परिस्थिती दिल्लीची हवा आणि तीच सेम हवा आता पुण्याची आहे. जे शहर आपलं पुण्यातलं महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक सुंदर शहर ज्याला आपण म्हणतो. तर ही अगदी थोड्या दिवसांनी सगळ्या शहरांची परिस्थिती होईल. परंतु आपल्याकडे एखादा सप्ताह असेल, एखादा आध्यात्मिक कार्यक्रम असेल, एखाद्या नेत्याचा कुठं कार्यक्रम असेल, एखाद्याचा वाढदिवस असेल, एखाद्या राजकारण तुम्ही बघा आता जे काही 10,000, 15,000 रेट म्हणतात एका मतदानाचा. ही जी काही परिस्थिती भयानक झपाट्याने वाढली, ती परिस्थिती पर्यावरणाला जर इतकं कोणी दान दिलं, इतकं कोणी जर मदत केली किंवा असे जर प्रकल्प राबवण्यासाठी सपोर्ट केला, तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पिढ्या पुढच्या किंवा तुमचं आत्ताच जीवन हे किमान सुखकर होऊ शकतो पर्यावरणाच्या दृष्टीने. पण हे का होत नाही याचे कारण मला असं वाटतं, की ह्याला जर पर्यावरणपूरक गोष्टीला सपोर्ट केला किंवा कोणी काम करते त्याला सपोर्ट केला, त्यातून आपलं मतदान कुठं होणार आहे? झाडं मतदान करणार नाहीत, पक्षी मतदान करणार नाहीत, हवा मतदान करणार नाही, पाणी मतदान करणार नाही, पाले मतदान करणार नाहीत. तर हे सगळे जे आपल्याला मतदान न करणारे घटक आहेत त्यांना आपण मदत करून किंवा त्याला वाढवून किंवा त्याला स्वच्छ करून सपोर्ट करून काय होणार आहे? जे मदत आपल्याला मतदान करणार आहेत किंवा आपल्या दमदाटीला बळी पडणार आहेत अशा लोकांना मदत करणं हे सध्याचं काळ आहे. आणि दुसरी गोष्ट धार्मिक, जातीय आणि सगळ्या गोष्टींनी जे काही प्रकल्प एखादे पुतळे असतील, 8-8 पुतळे कोणाचे बनतात, प्रकल्प असतात, स्मारक असतात. याला सपोर्ट करणं सुद्धा काय असतात, की त्याच्यातून एक धार्मिक, जाती एक आत्मीयता असते. तशी पर्यावरणपूरक आत्मीयता नाही, असा सध्याचा काळ आहे. परंतु हे सगळे यांचा प्रकल्प झालाच. परंतु हे जे अनाथालय आहे, हे कसं चालतं, कधी स्थापन झालं, त्याचे कोण संस्थापक आहेत आणि त्याचा उद्देश काय? ह्याच्यासाठी आपल्या प्रस्तुती सर आहेत. सर तुमचं नाव काय आहे आणि हे कुणी स्थापन केलंय किंवा तुम्ही आता इथे कधीपासून आहात आणि ह्या अनाथालयाचा उद्देश काय? नमस्कार. मी आनंद आगाव. आई समाजसेवी संस्था आपल्या संस्थेचं नाव आहे आणि गेल्या 2004 पासून आपण अनाथ बालकांचं संगोपन आणि पुनर्वसन याच्याकरता काम करतो. याचे जे संचालक आहेत ते संतोष गर्जे यांनी वयाच्या 19व्या वर्षी या संस्थेची स्थापना केली आणि आत्ता 2 ठिकाणी आपलं काम चालतं. एक बीड जिल्ह्यातला जो गेवराई तालुका आहे त्याच्या बाजूलाच आपला बालग्राम नावाचा प्रकल्प आहे, जिथं 3 ते 18 वर्ष वयोगटातली मुलं राहतात. आणि दुसरा प्रकल्प आपला संभाजीनगरला आहे, की जो युवाग्राम नावाने आहे. जे 18च्या नंतरची जी मुलं आहे, तर ती पुढच्या शिक्षणाच्या हिशोबानं आपण ती या युवाग्राम प्रकल्पामध्ये दाखल करतो आणि मग पुनर्वसन होईपर्यंत आपण त्यांचं देखभाल करतो. आणि हे सगळं काम करत असताना याला काही शासनाचं अनुदान वगैरे असं काही नाही. हे गेल्या 22 वर्षांपासून पूर्णपणे लोकसहभागातूनच चालू आहे.
असं एकंदरीत काम चालतं. आणि कोणत्या कोणत्या प्रकारची मुलं तुमच्याकडे असतात? आपल्याकडं 5 कॅटेगरीतले मुलं येतात. जसं की पूर्णपणे अनाथ, हं. त्यानंतर येतं की एकल पालक, हं. ज्यांना आई नाही किंवा वडील नाही अशा ह्याच्यातले. तिसरं येतं की ज्या पाल्यांचे पालक हं. आजीवन कारावासाची शिक्षा भोगतायत, हं. तर अशी पण मुलं आपल्याकडे येतात. चौथं की शेतकरी आत्महत्या झालेली किंवा देहविक्री करणाऱ्या महिलांची मुलं. हं. आणि पाचवं येतं की पोक्सो कायद्याअंतर्गत जे बाललैंगिक शोषणाचे बळी झालेले मुलं किंवा मुली असतील, हं. तर असे मुलं आपल्याकडे 5 प्रकारातली मुलं येतात. हे मुलं तुमच्याकडे येत असताना त्यांची ऍडमिशन प्रक्रिया काय आणि कधी येऊ शकतात, कोणत्या महिन्यात किंवा कधी? आपल्याकडं ॲडमिशन प्रक्रिया असं वेळ नाही आहे त्याला कोणता. हां. ज्याला एखादी घटना घडली, ओके. तर त्यानंतर वेगवेगळे जसं आता आपण पत्रकारितेत आहात, हं. ज्यावेळेस आपल्याला ती घटना कळते, हं. तर त्यावेळेस तुम्ही कळू शकता. ओके. त्यानंतर आपण महिला व बालकल्याण अंतर्गत सगळी प्रक्रिया करतो आणि मुलं दाखल होतात. आता बऱ्याच ठिकाणाहून आपल्या संपर्कात आता आपलं शिबिरही होतं. हं. त्याच्यातून बऱ्याच जणांना माहिती आहे हं. संस्थेविषयी आणि 22 वर्षाचा काळ झाल्यामुळं समाजातही बऱ्याच ठिकाणी माहिती आहे. ओके. तर पत्रकारच्या माध्यमातून येतात, पोलीस स्टेशन थ्रू येतात. त्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहे, म्हणजे संघटना आहे. तुमच्या संपर्क करण्याचे एक हे माध्यम हो, म्हणायचं. हो. आणि तुमचा औरंगाबादचा पत्ता काय आणि गेवराईचा पत्ता काय? आपला जो गेवराईचा मोंडा आहे, तिथून एक 3 किलोमीटर अंतरावर पालख्या डोंगराच्या पायथ्याशी हं. आपला बालग्राम प्रकल्प आहे 3 एकर जागेमध्ये. तो बालग्राम तिथे गेवराई. किती मुलं आहे? तिथं आत्ता 103 मुलं आहेत. आणि आपला जो युवाग्राम प्रकल्प आहे, हा छत्रपती संभाजीनगरपासून एक 15 किलोमीटर अंतरावर आप्पावाडी म्हणून आहे. त्याच्या बाजूला शरणापूर ग्रामपंचायतमध्ये येतो. तर इथं आत्ता 12 मुलं आहेत, जी 12वीच्या पुढचं शिक्षण घेत आहेत. म्हणजे MGMला आहेत, देवगिरीला आहेत. असं वेगवेगळ्या आवडीनुसार ही मुलं शिक्षण घेतात. आणि मग त्यांना संपर्क करण्यासाठी तुमचा काय संपर्क आहे का, तुमची जाहिरात आहे काही? हो, आपले माहिती पत्रक आहे, डॉक्युमेंटरी आहेत. बरेच आता जे संतोषजी गर्जे सांगितलं मी ज्यांनी हं. सुरुवात केली, त्यांना बरेच शासनाचे पुरस्कार आणि इतर सामाजिक संस्थांचे पण पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी माहिती आहे आता. मुलं मुली दोन? मुलं-मुली दोन्ही आपण ठेवतो. एकही रुपया न घेता गेल्या 22 वर्षापासून अविरत काम चालू आहे. आता हे सगळं म्हणजे अनाथालयाचं आहे किंवा तुमचा प्रकल्प आहे. शेवटी आता तुम्हाला हे पत्र मोदींना पाठवायचे. तर आपल्या शेवटाकडे आपण येऊ, की पत्र पाठवताना कुणाशी संपर्क झाला किंवा संपर्क होताना फार इझी गेलंय, अवघड गेलंय? नाही, ॲक्च्युली ह्याच्यासाठी आम्ही खरं तर प्रयत्न केले होते. पण होतंय काय, की तीच आपली जी राजकीय साखळी आहे आणि त्यात आत्ता निवडणुकीचा पण काळ आहे, आचारसंहिता आहे. तर त्या लोकांना भेटण्यासाठी थोड्या अडचणीचा पार्ट येतो, संपर्क होत नाही. तर आम्ही मग असाच विचार केला, की डायरेक्ट आपण स्पीड पोस्टच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान कार्यालयाला ते पाठवून देऊयात बा. पण आता तुम्हाला समज हे पाठवायचं, आता हे प्रोसेसनी पंतप्रधान कार्यालयाला जाईल, पण ते कधी दखल घेतील नाही घेतील असा विलंब होऊ शकतो. तर कुठल्या नेत्याला संपर्क करायचा आहे असं काही? हो, आम्ही त्याच्या शोधत आहोत खरं तर कुठल्या अशा मोठ्या नेत्याच्या, की ज्यांचा डायरेक्ट पीएमओशी कनेक्ट होईल. आपण एक नाव कोणाचं सांगता येईल तुम्हाला, ज्यांच्याशी भेटता येईल तुम्हाला? केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील? हां, नितीनजी गडकरी यांच्या शोधामध्ये म्हणजे यांच्या संपर्काच्या शोधात आहोत आम्ही. हां, जर त्यांचा संपर्क होतोय तर त्यांच्या माध्यमातून हे लवकर पोहोचू शकेल. कारण की माननीय नितीनजी गडकरी आपल्या नागपूरचेच आहेत आणि हा विषय महाराष्ट्रातलाच आहे मुळात शिरीष कुमारांचा, जो की खरं तर खूप देशव्यापी असल्यामुळे. तर ते मला वाटतं ते इझिली ते माननीय पंतप्रधान महोदयांपर्यंत घेऊन जातील. बाळासाहेब, शेवटचा प्रश्न आपण शेवट करूयात. आता हे सगळं करत असताना तुम्हाला पत्र पाठवायचे, तर ह्या पत्र पाठवल्याच्या नंतर काय व्हावं अशी अपेक्षा आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांना पाठवण्याचं प्रयोजनच असं आहे मोदीजींना, की त्यांना याची दखल घेतली, तर त्याचा संदेश संपूर्ण भारतभरात जाईल. मग ते अजून बालकांना प्रेरणा देतील, की अशी शपथ घ्या तुम्ही म्हणून. आता सर्वांनी त्यांना शपथपत्र पाठवण्याची गरज नाही, म्हणजे तो उगाच कचरा करण्याचं. खरं तर मगाशी रोहननं सांगितलं, त्यात तो एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, की ते सीड पेपर आहे, पण तरीसुद्धा वरचा कागद आहे. तर पत्र पाठवण्याची गरज नाही. पण मोदीजींनी अजून प्रेरणा दिली, तर अजून बालकं शपथ घेतील. शिरीष कुमारांच्या हुतात्म्याचं जे विस्मरण आज संपूर्ण देशाला झाले, ते स्मृतीत येईल. त्याला त्यांच्या शौर्याला न्याय मिळेल. खरं तर न्याय आपण देऊ शकणार नाहीत, पण कृतीतून जर काही दिलं, तर ती खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन ठरेल. तसं व्हावं असं आमचा हेतू आहे. तर हा यांचा प्रकल्प आणि यांचा उद्देश, हा उद्देश साध्य होण्यासाठी ज्यांची कोणाची मदत होईल तेही करू शकतात. त्यांना गडकरींची भेट व्हावी किंवा त्यांच्या माध्यमातून मोदींकडे पोहोचता यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मोदींपर्यंत हाही रिपोर्ट जाईल याची आपण सोय करूयात. परंतु आत्ताच्या काळामध्ये पर्यावरणाकडे प्रचंड दुर्लक्ष होत असताना कोणाची तरी कल्पना डोक्यात येते, ती राबवतात आणि ती पंतप्रधानपर्यंत पोहोचवण्यासाठी ते झटतात. त्याला यश यावं अशी अपेक्षा. यांच्या अनाथालयाच्या माध्यमातून आज अनेक असे लाखो मुलं असतात की ज्यांच्यावरती मायेचा आधार नाही, त्यांना कोणाची सावली नाही. अशा लोकांना सावली देण्याचं अनाथालय काम करते. तर यांच्याही अनाथालयाला आणि अनाथालयाच्या माध्यमातून चाललेल्या प्रकल्पाला यश यावं अशी अपेक्षा
गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, छत्रपती संभाजीनगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.